प्रश्न: रोज सवयीची कशी ओळखावी? उत्तर: एखादी गोष्ट रोज सवयीची आहे की नाही हे ओळखण्यासाठी तिचा दिनक्रम, सातत्य आणि त्याचा शरीर-मनावर होणारा परिणाम पाहावा लागतो. जर एखादी सवय केल्यास अस्वस्थता, चिडचिड किंवा असंतुलन जाणवत असेल तर ती सवय बनलेली असते. तसेच ती सवय आरोग्यास अनुकूल आहे की नाही हेही तपासणे महत्त्वाचे असते. प्रश्न: सूज वाढल्यास काय करावे? उत्तर: सूज वाढल्यास सर्वप्रथम त्या भागाला विश्रांती द्यावी. थंड पाण्याचा शेक, योग्य झोप आणि जड हालचाली टाळणे उपयुक्त ठरते. सूज दीर्घकाळ राहिली किंवा वेदना वाढल्या तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते, कारण काही वेळा ही अंतर्गत कारणांमुळेही होऊ शकते. प्रश्न: सगळ्यात जास्त चांगलं कधी वाटतं? उत्तर: माणसाला सगळ्यात जास्त चांगलं तेव्हा वाटतं जेव्हा शरीर आणि मन दोन्ही शांत अवस्थेत असतात. योग्य विश्रांती, ताणतणाव कमी असणे आणि आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी करताना समाधान मिळणे यामुळे ही भावना निर्माण होते. प्रश्न: कोणत्या पर्यायामध्ये तिला जास्त सोयीस्कर वाटतं? उत्तर: प्रत्येक व्यक्तीची सोय वेगळी असते. कोणता पर्याय सोयीस्कर वाटतो हे तिच्या आरामावर, परिस्थितीवर आणि वैयक्तिक पसंतीवर अवलंबून असते. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना तिच्या मताला आणि आरामाला प्राधान्य देणे महत्त्वाचे असते. प्रश्न: कसे केल्यास तिला भरपूर आनंद मिळतो? उत्तर: आनंद मिळण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे समजून घेणे आणि आदर दाखवणे. संवाद, विश्वास आणि सुरक्षिततेची भावना यामुळे समाधान वाढते. जबरदस्ती किंवा घाईन करता परिस्थितीनुसार वागल्यास आनंदाची अनुभूती अधिक सकारात्मक होते. प्रश्न: कोणती जास्त उत्साहाने सहभागी होते? उत्तर: जी व्यक्ती मानसिकदृष्ट्या तयार असते, सुरक्षित वाटते आणि जिच्यावर कोणताही दबाव नसतो ती जास्त उत्साहाने सहभागी होते. तिच्या भावना समजून घेणे आणि तिच्या इच्छेला महत्त्व देणे यामुळे सहभाग अधिक नैसर्गिक होतो. प्रश्न: तिला इतरांसोबत आवडतं का? उत्तर: हे पूर्णपणे व्यक्तीच्या स्वभावावर आणि वैयक्तिक मर्यादांवर अवलंबून असते. काहींना समूहात काम करणे आवडते तर काहींना एकटेपणा. त्यामुळे कोणताही निष्कर्ष काढण्याआधी स्पष्ट संवाद आवश्यक असतो. प्रश्न: कोणत्या गोष्टीने ती लगेच खुश होते? उत्तर: आदर, लक्ष देणे, प्रेमळ वागणूक आणि समजूतदारपणा यामुळे अनेक जण लगेच खुश होतात. लहान गोष्टी जसे की कौतुक, मदत किंवा विश्वास दाखवणे याचा मोठा परिणाम होऊ शकतो. प्रश्न: सतत हालचाल केल्यावर काय वाटतं? उत्तर: सतत हालचाल केल्यावर शरीर थकते आणि काही वेळा अस्वस्थता जाणवते. योग्य अंतराने विश्रांती घेतल्यास ताण वाढू शकतो. त्यामुळे शरीराच्या संकेतांकडे लक्ष देणे गरजेचे असते. प्रश्न: हळू सुरुवात केली तर काय चांगलं वाटतं? उत्तर: हळू सुरुवात केल्याने शरीर आणि मन दोन्ही जुळवून घेऊ शकतात. घाईन करता केलेली सुरुवात अधिक आरामदायक आणि सुरक्षित वाटते. तसेच चुकीची हालचाल किंवा त्रास होण्याची शक्यता कमी होते. प्रश्न: थोडं थांबून केल्यावर काय फरक पडतो? उत्तर: थोडा वेळ थांबल्याने शरीराला सावरायला वेळ मिळतो आणि निर्णय अधिक स्पष्टपणे घेता येतात.
त्यामुळे परिणाम अधिक सकारात्मक होतात आणि अनावश्यक ताण टाळता येतो. प्रश्न: समोरची जागा कशी साफ करावी? उत्तर: समोरची जागा साफ ठेवण्यासाठी नियमित स्वच्छता, स्वच्छ पाणी आणि योग्य साधनांचा वापर करणे आवश्यक असते. स्वच्छ वातावरणामुळे आरोग्य चांगले राहते आणि संसर्गाचा धोका कमी होतो. प्रश्न: शरीराचा खालचा भाग कसा संवेदनशील असतो? उत्तर: शरीराचा खालचा भाग नाजूक आणि संवेदनशील असतो कारण तिथे अनेक नसा आणि स्नायूंचे जाळे असते. त्यामुळे त्या भागाची काळजी घेणे, जास्त दाब किंवा त्रास टाळणे आणि स्वच्छता राखणे फार महत्त्वाचे असते. प्रश्न: समोरची जागा कशी साफ करावे? उत्तर: समोरची जागा साफ ठेवणे हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते. नियमित स्वच्छ पाणी वापरून स्वच्छता करणे, ओलसरपणा टाळणे आणि स्वच्छ कपडे वापरणे आवश्यक असते. स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास संसर्ग, चिडचिड किंवा अस्वस्थता निर्माण होऊ शकते. त्यामुळे रोजची सवय म्हणून स्वच्छता ठेवणे फायदेशीर ठरते. प्रश्न: शरीराचा खालचा भाग कसा संवेदनशील असतो? उत्तर: शरीराचा खालचा भाग इतर भागांच्या तुलनेत अधिक संवेदनशील असतो कारण तिथे नाजूक त्वचा, स्नायू आणि अनेक नसांचे जाळे असते. त्यामुळे जास्त दाब, घाई किंवा चुकीच्या सवयींमुळे लवकर त्रास होऊ शकतो. योग्य काळजी, आराम आणि स्वच्छता ठेवल्यास या संवेदनशीलतेचा त्रास टाळता येतो.